जर पाहायला गेलं तर मी तुम्हाला काय वाटलं की ही सी प्रोग्रामिंगच आहे, पण एका वळणावरती आल्यानंतर एका विशिष्ट पॉइंटला ज्यावेळेस स्ट्रक्चर संपते अशा ठिकाणी आलो तर ती थोडस टर्न घेते आणि त्यालाच आपण म्हणतो सी विथ क्लासेस. सी लँग्वेज जी क्लासेस सोबत वापरली जाते अशा लँग्वेजला CPP असं म्हटलं तरी चालतं किंवा C++ असं म्हटलं तरी चालतं. आता ही ओरिजिनली त्याचं नाव काय होतं, सी विथ क्लासेस, आणि ज्याचं रिनेम करून नवीन नाव देण्यात आलं त्याला C++. कधी देण्यात आलं, 1983. आता C++ चा अर्थ आपल्याला माहित आहे. काय माहित आहे अर्थ C++ म्हणजे काय दीपाली? C++ इन प्रोग्राम, एखाद्या प्रोग्राम मध्ये ज्यावेळेस आपण असं लिहितो A = 10 आणि नेक्स्ट लाईनला लिहितो A++. व्हॉट डज इट मीन? इन्क्रीमेंट आहे, पण होतं अर्थ काय होतो याचा, A+1. A+1 म्हणजे आता C++ चा अर्थ काय असायला पाहिजे, C+1. आता प्रोग्रामिंग आपल्याला माहित आहे, आता आपण सी लँग्वेज शिकलेलो आहोत, बरोबर की नाही? आणि सी लँग्वेज मध्ये एखाद्या व्हेरिएबलच्या नंतर प्लस हे इन्क्रीमेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट इन्क्रीमेंट. आणि पोस्ट इन्क्रीमेंट आहे म्हणजे काय, एकने त्याची व्हॅल्यू वाढते. म्हणजे सी लँग्वेजची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती एकाने वाढली. आता हे जे एक आहे ते एक शिकण्यासाठी एवढी मोठी प्रचंड प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला शिकावी लागते, आणि तेच आहेत क्लासेस. ज्या सी विथ क्लासेस इंट्रोड्यूस होते, ज्यालाच आपण C++ असं 1983 च्या नंतर म्हणायला सुरुवात केलेली आहे. डन. फार सोपं आहे, आलं